नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन झोपलेला असतानाच अर्जुनला मध्येच कॉल येतो आणि अर्जुनला कॉल आल्यामुळे आता अर्जुन हा एकदमच बेचैन झालेला असतो कारण आता अर्जुनला फोन असतो तो म्हणजे चैतन्याचा आणि चैतन्य फोन करून अर्जुनला सांगतो की साक्षीला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ही गोष्ट जेव्हा आता समजते तेव्हा अर्जुन चकित होतो आणि अर्जुनला आता चैतन्य सांगत असतो की बघितलंस का सायली वहिनीला तू याबद्दल अजूनच काहीच सांगितलेलं नाहीयेस लवकरात लवकर सायली वहिनीला सगळं काही सांगून टाक नाही तर जर साक्षी काही बोलून बसली ना तर तुझं काही खरं नाही कारण तिला तर त्या महिपने सांगितलेलंच असेल ना की तू त्याला ब्लॅकमेल केलं होत असते नाही मी लगेच सांगतो मग दुसरीकडे सायलीने तोपर्यंत हे बोलणं ऐकल्यामुळे सायली आता अर्जुनवर भडकलेली असते आणि सायली अर्जुनला म्हणते की तुमची एवढी हिंमत झाली तुम्ही एवढं सगळं करून बसलात म्हणजे तुम्ही मला खसवल्य आता मला तुमच्याशी बोलायचं नाहीये ना मला या घरात राहायचं आहे आता मी ठरवलं मला इथेच राहायचं नाहीये आणि असं बोलूनच ना आता मात्र सायली बॅग घेते आणि सायली घराच्या बाहेर पडते सायली जशी घराच्या बाहेर पडते ना तेव्हा मात्र अर्जुन तिला थांबवायचा प्रयत्न करतो पण सायली काही केल्या थांबत नसते सायली काही केल्या थांबत नसते असते ना म्हणूनच आता अर्जुन खूप जास्त बेचैन झालेला असतो त्याला कळत नसतं मग त्याला हे पडलेलं खरंतर एक स्वप्न असतं आणि जेव्हा तो उठतो तेव्हा तो इकडे तिकडे सायलीला शोधतो पण त्याला सायली कुठेही दिसत नाही आणि त्यामुळेच ना तो तसाच खाली येतो डनिंग टेबल जवळ बघतो तर सायली तिथेही नसते सायली तिथेही त्याला दिसली नाही म्हणून तो आता खूपच जास्त बेचैन झालेला असतो सगळीकडे सायली सायली नाव करून उमलून असतो मग त्याला घरातले म्हणत असतात की काय झालं आहे एवढा का पॅनिक होतोय आणि त्याच वेळेला तो आता सांगू लागतो की सकाळपासून सायली तुम्हाला दिसली आहे का तर घरातले सुद्धा म्हणतात की नाही दिसली आम्हीही सायलीला शोधतोय मग त्याला असं वाटतं की त्याचं स्वप्न काही खरं तर झालेलं नाही ना अशी मनात कुठेतरी शंका येत असते तेवढ्यातच सायली तिकड नाही येते आणि सायली अर्जुनकडे येऊन बोलते की काय झालं तर अर्जुन म्हणतो की बायको तू कुठे गेली होतीस त्यावर अर्जुनला सायली सांगत असते की मी ना बाहेर अंगणात गेले होते मी फुलं काढण्यासाठी गेलेले होते काय झालं आहे असंही ती विचारते त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो की अगं बाहेर जातेस बायको तर एकदा सगळ्यांना सांगायचं तरीस ना निदान की तू कुठे चालली आहेस ते तू जाणार अशील तर सांगून जात जाहे तुला समजत नाही का असं देखील बोलून आता अर्जुन भडकलेला असतो त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की अंगणात जाताना सुद्धा तुम्हाला सांगायचं का हो तुम्ही झोपलेले होते गाढ मग कसं काय तुम्हाला उठवणार आणि सांगणार म्हणूनच या सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या मी तुम्हाला थोडं समजून घ्या असंही आता म्हटलं जातं पण दुसरीकडे मात्र आता अर्जुन एकदम चिडून ना रूममध्ये निघून जातो तो जसा निघून जातो ना तसं मात्र आता तिकडे सायली येते आणि सायली जेव्हा तिथे येते तेव्हा आता अर्जुनला म्हणत असते की काय झालं आहे नेमकं मला जरा सांगाल का आणि त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो की मला स्वप्न आलं होतं की तू मला सोडून निघून गेली आहेस आणि हे जेव्हा स्वप्न सायली ऐकते तेव्हा सायली म्हणते की तुम्ही अजूनही तोच विचार करताय का कशाला इतका विचार करता मी तुम्हाला सोडून आहे ना कुठेही जाणार नाहीये याआधी सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे पण तुम्ही जे काही बोलली त्याचाच फक्त विचार करत बसला आहात मला तुम्ही सोडून कोणी आहे आणि असं बोलूनच ना ती आता घट्ट त्याला मिठी मारते आणि त्याचबरोबर अर्जुनही विचार करतो की सायलीला आता लवकरात लवकर सगळ्या काही गोष्टी ख्या सांगून टाकायला हव्यात नाहीतर मी पुन्हा एकदा अडकू शकतो या सगळ्यामध्ये असंही आता अर्जुनला वाटत असतं आणि म्हणूनच आता अर्जुन त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो दुसरीकडे मात्र आता अर्जुनला सायली म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका मी
तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही आहे. मग तर झालं. आणि तेव्हाच आता अर्जुनला कुठेतरी जाऊन बरं वाटतं. त्यामुळे आता अर्जुन जो आहे तो आता विचार करू लागतो आणि त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की चला आपल्याला सायली सोडून तर जाणार नाही, पण आपण या गोष्टी सायलीपासून लपवून ठेवायला नकोत नाही. तर या सगळ्या गोष्टी खूपच अवघड होऊन बसतील हे सुद्धा आता कुठेतरी माहिती झालेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अर्जुनलाही कळतात तेव्हा तो थोडा का होई आता इकडे तिकडे बघत असतो. इकडे आता सायली आणि अर्जुनला बाहेर पडायचं असतं आणि यासाठी सायली म्हणत असते की चला तुमचीही पटकन आवरून घ्या, मीही आवरते. आणि अशी चिडचिड होते का तर त्याचं कारण आहे तुम्ही झोपत नाही नीट. या सगळ्याचा विचार करत बसता. जरा व्यवस्थित झोपलात ना की असं होणार नाही. असंही आता इथे असणारी सायली जी आहे ती बोलत असते. आणि सायली जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा जाऊन आता अर्जुनलाही समजतं. दुसरीकडे डायनिंग टेबलवर आता सखी जण बसलेली असतात आणि त्याच वेळेला तिथे आता अस्मिता सुद्धा आलेली असते. तर सायलीला आता कल्पना सांगत असते की जरा अस्मिताच दूध घेऊन ये. ते घेऊन आलीस तर बरं होईल. मग सायली अस्मिताच ते बदानवाल दूध घेऊन येते. तेवढ्यातच ना अस्मिताच पार्सल येतं. तर अर्जुन तिची मजा घेतो. आता अस्मिता ताई ख्या अर्थाने ब्री झालेली दिसते कारण अस्मिता ताईचे पार्सल सुरू झालेले आहे. मग अस्मिता स्वतः पार्सल घ्यायला जाते, पण तिच्या लक्षात येत की तीच कार्ड आहे ना सचिनकडे आहे. म्हणूनच ती आता सचिनला कॉल करते आणि सचिनला कॉल करून बोलावून घेते. सचिनला म्हणत असते की अरे सचिन दिना जरा डेबिट कार्ड दे, पार्सल आला आहे बायासाठी मागवलेलं. मग तो त्याच्या खिशातून डेबिट कार्ड काढतो आणि देतो. आणि त्याच वेळेला आता हे डेबिट कार्ड तर देतो आणि त्यानंतर ते पेमेंट वगैरे झाल्यानंतर तो डेबिट कार्ड पुन्हा एकदा अस्मिता सचिनकडे देते. आणि सचिन आता बाहेर थोडं काम आहे असं म्हणून तिकडून जातो. तर हे सगळं इकडे असलेले सायली, अर्जुन, त्यासोबत प्रताप कल्पना बघत असतात. या लोकांना कळून गेलेलं असतं की ह्याचं जे क्रेडिट कार्ड आहे ते नक्कीच ना ह्यांनी ह्याला दिलेलं आहे. आणि त्यामुळेच ना आता अस्मिता जशी येते तसं कल्पना आता अस्मिताला म्हणते, अस्मिता तू तुझं डेबिट कार्ड त्याला का दिलेलं आहेस. आणि त्याच वेळेला जेव्हा विचारलं जातं तेव्हा अस्मिता म्हणते की का काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. मी माझं डेबिट कार्ड दिलेला आहे आणि तसंही त्याचे काही प्रॉब्लेम चालू आहे बँकेचे आणि त्यासाठी मी त्याला ते डेबिट कार्ड दिलेलं आहे. मला वाटत नाही की माझं काही चुकलेलं आहे. याआधी सुद्धा जेव्हा त्याच्याकडे पैसे असायचे तेव्हा त्याच्या पैशांमध्ये बरीच उद्यन केलेली आहे जेव्हा तो तिकडे होता बाहेर. आणि मग आता त्याच्या काही पैशांमध्ये अडचणी आल्या आहे, बँकेमध्ये प्रॉब्लेम आला आहे. तर त्यामध्ये मला असं वाटत नाही की त्याचं काही चुकलेलं आहे की तो माझे पैसे खर्च करतोय ते. त्यामुळे त्याला तर मी पैसे देऊ शकते ना आणि तेवढा माझा हक्क आहे. पण या लोकांचं असं म्हणणं असतं की त्याला पैसे तर तू देतेस पण त्याचा वापर तो कसा करतोय हेही तर बघायला हवं ना. आणि म्हणूनच ही लोक तिला अडवत असतात. पण तरीसुद्धा आता ती ऐकायला तयार नसते. ती रागारागातच बोलत असते की इथे माझं डेबिट कार्ड आहे आणि मी ते कसं वापरायचं काय वापरायचं हे माझं मी ठरवते. आणि तसंही मी ठरवलं आहे की त्याला हे सगळं वापरायला द्यायचं. आणि त्यानंतर अस्मिता उढ सगळं बोलून तिकडून डायनिंग टेबलवरून उठते आणि जायला निघते. आणि ही सगळी गोष्ट अर्जुन कल्पना या सगळ्यांना खटकलेली असते. आणि त्यामुळेच ना आता ते विचार करतात आणि बोलत असतात की हे सगळं काय चाललंय नेमकं खरंच ना कळतच नाहीये सगळ्या बाजूंनी. आता वेळ व्हायची पाता आलेली आहे कारण या अस्मिताला काय गरज होती एवढा विश्वास का बरं ती त्याच्यावर ठेवते की डोळे झाकून त्याला स्वतःचं क्रेडिट कार्ड आणि त्यासोबत डेबिट कार्ड सुद्धा देऊन बसली आहे. मला तर हे ना अस्मिताच बरोबर वाटत नाही. प्रताप आता म्हणत असतात की नाही मी तर ना आत्ताच जाऊन तिच्याशी बोलणार आहे. तसंही रूममध्ये तो
सचिनही नाही चाहे ना, त्यापेक्षा पटकन जातो आणि तिच्याशी बोलून घेतो असंही आता म्हटलं जातं. तेव्हा आता सायली प्रताप यांना थांबवते आणि म्हणत असते की बाबा नका जाऊ. तसंही जाऊन काही उपयोग होणार नाहीये, मी तुम्हाला सांगते ना. आणि त्याच वेळेला म्हटलं जातं प्रताप हे म्हणतात की असं का म्हणतेस सायली. त्यावर सायली म्हणत असते की बघा बाबा काय आहे ना, तुम्ही कसं तरी चाललं, पण तुमची अस्मिता ताई ऐकून घेणार नार आहे का नाही घेणार आहे. त्यापेक्षा आपण असं काम करू शकत नाही का अस्मिता ताईंच्या ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेतल्या मॅनेजरशी वगैरे बोलून तुम्ही ते अकाउंट थोड्या वेळासाठी का होईन फ्रीज करू तर शकताच ना, म्हणजे त्या अकाउंटमधून कोणतीही मोठी उलाढाल होऊ शकणार नाही, म्हणजे सचिनला पैसेच भेटणार नाही. मग ह्या अर्थाने समजेलच की असंही आता सायली म्हणत असते. सायली जेव्हा हे सगळं काही बोलते व आता ही गोष्ट अर्जुनसोबत प्रताप यांना सुद्धा पडते. प्रताप म्हणतात की त्या मॅनेजरसोबत नाही, पण तिथे एक माझा मित्र कामाला आहे, त्याला मी बोलू शकतो, त्याला सांगेन मी या सगळ्याबद्दल. मग तर झालं, मग अकाउंटच्या बद्दलच आपण हे सगळं करूया. दुसरीकडे आता इकडे प्रियाला जाग आलेली असते. प्रिया विचार करते, बापरे मला किती उशीर झालाय, उठायला एवढा उशीर झालाय, बापरे हे सगळं व्हायला नको होतं असंही वाटत असतं. आणि त्यातच ना आता एकदमच प्रिया गडबडून आता गाडी घेऊन तिकडून जातात. जसे आता ते गाडी घेऊन जातात ना, तसा आता इकडे प्रियाचा विचार असतो की आपण ना हा टिफिन आहे ना फक्त वॉचमॅनला देऊया, तो वॉचमॅन अश्विनला टिफिन देईल आणि आपण निघूया. आणि ती देतच असते. तेवढ्यातच तिकडन आता अश्विन धावत आलेला असतो. अश्विन जसा येतो ना तेव्हा आता तो म्हणतो, अगं तन्वी आलीस का, चल ब्र झालं, आता तू कुठे चाललीस, चल आपण दोघंही जण जाऊया आतमध्ये आणि दोघंही जण मस्तपैकी डबा खाऊया. अरे नाही, अरे मला घरी जायचे आहे, मी सकी काम तशीच सोडलीत आणि आलीय. मला जेव्हा कळलं ना टिफिन राहिला आहे ते समजलं, तसं मी इथे आले धावत असंही ती आता सांगत असते. अगं माझा आईशी बोलणं झालेलं आहे आणि मला तिनेच सांगितले की एक्स्ट्रा डब्बासुद्धा तिने पाठवलाय, त्यामुळे आपण दोघेही जण जे आहे ते मस्तपैकी खाऊन घेऊया. मग तर झालं ना, चल खाऊन घेऊया असं बोलून तो आता तिला कसाबसा जे आहे ते आता आतमध्ये घेऊन जातो. आणि जेव्हा तो आता आतमध्ये घेऊन जातो ना, तेव्हा मात्र आता इकडे पूर्णपणे पंचायत होऊन बसलेली असते प्रियाची. कारण प्रियाला सायली अर्जुनचा पाठलाग करायचा असतो आणि तो काही आता सक्सेस होत नाही आणि त्यामुळेच ना आता ती बेचैन झालेली असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अश्विन जो आहे तो आणि त्याचसोबत ती दोघेही जण टिफिन खात असतात. तर अश्विनला प्रिया म्हणत असते की खरंच रे अश्विन, मी तुझ्याबरोबर इथे थांबले, तुझ्यासोबत टिफिन एन्जॉय करते, पण खरंच ना घरात खूप जास्त काम पडले, सगळी काही आईंवरच येणार आहेत, काम करायचं. अगं हो मला कळतंय, तुला एवढी काळजी वाटते, पण जरा नव्याची पण काळजी करत जा, हा नवरासुद्धा तुझाच आहे असंही आता तो म्हणत असतो. त्याच वेळेला आता तो तिला घासही भरवतो आणि हे सगळं काही होत असतानाच अश्विन म्हणत असतो, आज मला तुझ्यासोबत ना हे असं डिनर करतोय ना, खूप बरं वाटते, असं वाटतं असंच चांग सबळ व्यवस्थित व्हावं आणि असं रोमॅन्टिक माहोल आला आहे. मारे ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बसून कुठला रोमॅन्टिक माहोल येतोय असंही आता प्रिया त्याला म्हणत असते. तेवढ्यातच ना एक त्याच्या हॉस्पिटलमधला माणूस येतो कॅन्टीनमध्ये. खरं तर तो अश्विनला शोधत आलेला असतो. अश्विनची सही हवी असते, काही फाईल्स हव्या आहेत आणि त्यावर आता ज्या फाईल्स आहेत ना त्या चेकसुद्धा करायच्या होत्या, म्हणूनच त्या माणसाने त्या फाईल आणल्या होत्या. तर प्रिया त्याच्या समोरच हाणत असते की आधी अश्विन जेवून घे, पण अश्विन म्हणतो की हे इमर्जन्सी आहे, थांब जरा. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन आहेत ना त्याबरोबर त्या जागेवर पोहोचलेले असतात त्या रेस्टॉरंटमध्ये. आणि जेव्हा तिथे पोहोचतात ना तेव्हा आता ते वाट बघत असतात की कधी येऊ शकतात, या कारण त्यांना ना काळजी होती की ती आली पाहिजे.
आणि त्यांना ती माहिती हवी होती आणि यासाठी त्यांनी भेटायला बोलावलेलं होतं वंदना जाधव हिला. मग आता वंदना जाधव इथे आल्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतील का, पण एका अर्थी बरं झालं की प्रिया आपला पाठलाग करत आली होती. पण प्रियाला आपण बरोबर ऑफिसपर्यंत पोहोचवलं म्हणजे कसं आता आपलं कामच झालं ना. उलट अश्विनलाही बरं वाटत असेल की त्याची बायको जी आहे ती उलट त्याच्याबरोबर येऊन टिफिन वगैरे खाते, हे बघूनच त्याला आनंद झाला असेल असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र आता प्रिया जी आहे ती मात्र थोडी बेचैन झालेली असते. प्रिया मुद्दामना तिथे असलेला भाताचा डब्बा पाडते जेणेकरून तिला आता तिथून सटकता येईल. त्याच वेळेला अश्विनच लक्ष जातं. अश्विन म्हणत असतो की काय झालं, तर ती म्हणते की सॉरी यार, भाताचा डब्बा पडला. मग तुझं पोट भरलं आहे का? अरे हो, माझं पोट भरलं आहे असं प्रिया म्हणते. मग त्यावर तो म्हणतो ओके ठीक आहे. आणि त्याच वेळेला आता प्रिया सांगत असते की मी जरा निघू का, उशीर होतोय. मग आता तोही तिला काही बोलत नाही, जा असं म्हणतो. दुसरीकडे सुमन आता प्रतिमाकडे आलेली असते आणि सुमन प्रतिमाला म्हणते की वहिनी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होत काय झालं आहे? सुमन बोल ना. मग आता सुमन म्हणत असते की तुम्ही राग वाटून घेऊ नका, पण काय ये ना, आता मी या घरात राहते पण मला ना असं वाटतं की नको, कारण या घरात राहिली का सगळ्या त्याच गोष्टी आठवत राहतात आणि तुमच्यावरही ओझ, म्हणून मला राहायचं नाहीये. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे की मी माझ्या भावाकडे परत जाते. भावाकडे जाऊन राहीन, चालेल का? थोड्या दिवसांसाठी थोडं हवा पालठाव असेल तर जा, माझी काहीच हरकत नाहीये. पण जर कायम तुमची जात असशील ना, तर मी तुला बिलकुलही सोडणार नाही असंही आता प्रतिमा सुमनला सांगून टाकते. त्यावर मात्र असं का म्हणताय तुम्ही, मला जाऊ दे. तसंही या घरात माझं आता असं कोण नाहीये, हेही आता एवढ्यात काही जेलमधून सुटून येत नसतात, त्यामुळे मी जाते ना असंही सुमन म्हणत असते. प्रतिमा म्हणत असते की तुझं चुकत्य, रविराजानंतर या घरावर हक्क असेल तर तो तुझा. उठते, कारण तिला आता कळलेलं असतं की सायली, अर्जुन जे आहेत ते आता बाहेर जाणार आहेत आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त टेन्शन आता आलेलं असतं. मग सायली, अर्जुन बाहेर जाणार आहेत म्हटल्यावर आपल्या अश्विनने डबा नेला आहे का हा, कारण या घरासाठी तू आतापर्यंत काय केलं आहे ना ते मला माहिती आहे. मी जेव्हा नव्हती तेव्हा हे घर तूच सांभाळ आणि तू आता हे घर सोडून जातेस. मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये, तुला या घरातच थांबावं लागेल असंही आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा सुमनचे डोळे पाणावले जातात. सुमन अक्षरशः रडत असते. सुमनला आता प्रतिमा म्हणत असते की मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये, तुला थांबावंच लागणार आहे. मग दुसरीकडे आता सायली, अर्जुनला भेटायला वंदना आलेली असते. सायली, अर्जुन मोबाईल मधला तो बुबलीचा फोटो जो आहे तो दाखवतात आणि तो फोटो बघितल्यानंतर वंदना म्हणते की हिचा फोटोही दाखवू नका, इतकी हलकट नालायक मुलगी आहे ती, आम्हाला तुमचा राग कळू शकतो असे देखील सायली, अर्जुन बोलत असतात. पण आम्हाला हिच्याबद्दल थोडी माहिती हवी आहे. तुमचा मुलगा तर आता ठीक आहे ना, म्हणजे आम्हाला थोड्याफार गोष्टी कळल्या आहे. पण दुसरीकडे वंदना म्हणते कसला मुलगा, माझा ठीक आहे. माझ्या मुलावर किती बेकार अवस्था झाली ना, आजही तो जागेवर आहे. म्हणजे काय झालं होत त्या दिवशी, आम्हाला जरा डिटेलमध्ये सांगू शकता का? त्याच वेळेला आता इकडे असणारे सायली, अर्जुन जे आहे त्यांना आता वंदना जी आहे ती सगळी गोष्ट सांगून टाकते. त्या संध्याकाळी त्या दोघंही जण, म्हणजेच जो त्यांचा मुलगा होता वंदनाचा आणि त्याचसोबत इकडे असणारी प्रिया आणि काही चाळीतली मुलं, ही सगळी जण खेळत होते क्रिकेट. आणि त्याच वेळेला या प्रियाच्या अंगामध्येच, म्हणजे पब लीगच्या अंगामध्ये खूप जास्त मस्ती होती. तिने ना आता त्या समरची बॅट हातातून घेऊन फेकून दिली होती आणि त्यानंतर आता ह्यांची भांडण सुरू झाली होती,
कारण ती बॅट ना समरची होती आणि त्याच्या वडिलांनी तिच्यासाठी आणलेली होती. पण आता बबलीच्या अंगामध्ये इतकी मस्ती असते ना की ती बुबली जी आहे ना ती मात्र आता त्या समरवर आवाज चढवत असते आणि त्याच्या मानेमध्ये हात टाकून ते पिरघडू लागते. त्याच वेळेला त्याला हे सगळं सहन होत नसतं. तिथे त्याला एक लाकूड दिसत असं जळतो आणि ते जळत लाकूड तो हातात घेते. तो आणि तिच्या पाठीला तो चटका देतो. जसा तो चटका देतो ना तसं ती कळवळते आणि मग तिला राग आता येतो. ती म्हणते, तुझी इतकी हिंमत की तू मला मारलंस, आता तर तुला मी सोडणार नाहीये. आणि असं बोलूनच ना तिने आता जोरात आहे ना त्याला एका दगडावर ढकललेलं असतं आणि तेव्हा ती तिकडून पळून गेलेली असते आणि जागेवरच तो समोर कोसळलेला असतो. आणि ही सगळी जी गोष्ट आहे ती आता वंदना सांगत असते. आणि वंदनाला जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र सायली अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. इकडे मात्र आता कळत नसतं की काय करावं. पण प्रिया मात्र आता सायली अर्जुनचा शोध घेत असते. कशी बशी ती तिकडून बाहेर पडलेली असते. अश्विनच्या इथून तावडीतून ती सुटलेली असते. पण आता तिला कळत नसतं. ती विचार करते की मी अर्जुन आणि सायलीचे बघू का ऑफिसमध्ये जाऊन ते तिथे असतील का दोघं, कारण का सदा महिनाकडे तर जाणार नाहीत. राहिला प्रश्न त्या बाईकडे सुद्धा जाणार नाहीत. मग आता हे लोक गेले कुठे असतील हा प्रश्न मुख्यत असतो. पण त्यांचा पाठलाग करणं हे सुद्धा तिच्यासाठी महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच तर ती आता बाहेर पडलेली असते. इकडे मात्र आता वंदना जी आहे ती सगळी माहिती पुरवत असते. नंदना म्हणते की खरं तर ना मला या सगळ्यातून जायला खूप जास्त कठीण होत होतं. पण कसं मी यातून मार्ग काढला आणि मी यातून सगळ्यातून बाहेर पडले. खरंच ना या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप भयंकर अशा होत्या आणि तिथून बाहेर पडणं खूप जास्त मुश्किल होतं. पण आम्ही प्रयत्न तर केले असंही आता म्हटलं जातं. पण त्याच वेळेला माझा मुलगा हा अजूनही जागेवरच आहे. ही गोष्ट सुद्धा आता सायली अर्जुनला कळलेली असते. दुसरीकडे आता सायली अर्जुन प्लॅनिंग करतात की आपण हे तर करू की या बाईला घरात आणून सगळ्यांसमोर सांगू ही बबली आहे. पण खरं तर सदा महिन्याची मुलगी आहे. तर सदा महिन्याने सुद्धा येऊन जर सांगितलं ना तर ते काम आपल्यासाठी अजूनच सोपं होईल असं देखील आता म्हटलं जातं. तर इकडे प्रियाने मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो. तोपर्यंत सायली तिचा मोबाईल चेक करते. मैनाचा फोन आलेला असतो. मैना फोन करते आणि तेव्हाच आता सायली बघते. सायलीने फोन उचललेला असतो. सायलीच्या लक्षात येतं की हा आवाज तर नक्कीच ना त्यांचा आहे. आणि मग तेवढ्यातच मेसेज येतो की कुठे आहेस तू, लवकर ये ना. आणि तेव्हा त्याच्यामध्ये ॲड्रेसही असतो आणि तो ॲड्रेस नेमका आता भेटलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.